गुड मॉर्निंग. तर दिवसाची सुरुवात आज गार्डनपासून झाली. इथे माझ्या बोटाला काहीतरी लागलं होतं म्हणून यानुशेठ डॉक्टर झाले होते आणि डॉक्टर होता होता त्यांना मध्येच आठवले की अरे मी तर छोटा आहे, मी मम्मीच्या बोटाला चावू शकतो. तर त्याने ते चावायचा प्रयत्न केला आणि नाही म्हणल्यावर असा खिदी असतो. त्यानंतर त्याने त्याची डेलीची ॲक्टिव्हिटी केली, जसं की मातीत खेळणं, बॉल टाकणं, घसरगुंडी खेळणं, झोका खेळणं. आणि त्यानंतर त्याला ही काठी सापडली. ही काठी मग त्याला 2 भागात तोडून टाकायची होती. त्याच्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला कळत असेल की तो किती ट्राय करतो आहे की ही काठी तुटली पाहिजे. त्यानंतर आम्ही घरी आलो. आज अधिक मासानिमित्त घरी सत्यनारायणची पूजा ठेवलेली होती. सो सगळ्यात अगोदर अंघोळ करून मी देवपूजा करून घेतली. त्यानंतर रांगोळी काढली आणि हार बनवून घेतले. इथे मम्मी तोपर्यंत प्रसादाचा शिरा बनवत होत्या. प्रसादाचा शिरा होईपर्यंत ब्राह्मण काका पण आले होते. त्यांनी पूजेची मांडणी केली आणि आम्ही दोघे पूजेला बसलो. आमची इकडे पूजा चालू असतानाच यानुशेठला भूक लागली. मग तो काय खात होता तर टुरटुरे. आता कुरकुरे किंवा वेफर्सला तो टुरटुरे म्हणतो, त्याला कुरकुरे नाही म्हणता येत. आणि त्यानंतर माझ्या मांडीवर येऊन मी जशी तुळस निवडून देत होते तसा तो पण निवडून द्यायला लागला. पूजा झाल्यानंतर अधिक मासानिमित्त जशी आईची ओटी भरतात तशी मी माझ्या मम्मीच्या फोटोसमोर ओटी वगैरे ठेवली, तिचा आशीर्वाद घेतला. बरं, मी केलं आहे म्हणल्यावर यानूंना तर ते करायचंच असतं. तो पण जसं मी केलं तसं सेम करून त्याने पण घेतलं. त्यानंतर मग मम्मींची पण ओटी भरली आणि असा संपला आजचा आमचा दिवस. थँक्यू.